आरटीआयच्या सर्वसाधारण सभेत निर्णय अपेक्षित. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत आणि आमची खास वृत्तमालिका. पण त्यापूर्वी एक मोठी बातमी आहे. कोरोनाचा काळ हा सगळ्यांसाठीच संकटाचा असल्याचं आपल्याला दिसतंय. लहान मुलांचे अनाथ आश्रम सुद्धा अशाच प्रकारच्या अडचणींपासून दूर राहिलेले नाहीत. त्यांनाही विविध प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागतोय. सध्या मुलांना दत्तक घेण्याची प्रक्रिया सुद्धा पूर्णपणे ठप्प आहे असं दिसतंय. तसंच कोरोना काळात या अनाथ आश्रमांना निधी सुद्धा मिळत नाहीये. त्यातच आता येणाऱ्या संभाव्य तिसऱ्या लाटेत लहान मुलांना कोरोनाचा धोका असण्याची भीती व्यक्त करण्यात येते. त्यामुळे बालकांच्या अनाथ आश्रमांना या सर्व अडचणींचा सामना करावा लागतोय. याच पार्श्वभूमीवर सध्या राज्यामध्ये अनाथ आश्रमांची नेमकी काय परिस्थिती आहे, कोरोनाच्या काळात त्यांना कोणकोणत्या अडचणींचा सामना करावा लागतोय, याबद्दल आज न्यूज 18 लोकमतच्या या विशेष वृत्तमालिकेत आपण अनेक गोष्टी समजून घेणार आहोत. आणि या संदर्भात आपण अधिक बोलूयात, अधिक जाणून घेऊयात. विजय सराटे आहेत आपल्यासोबत. नारायणचंद्र ट्रस्टचे संचालक आहेत आणि गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक कामात सक्रिय आहेत. विजयजी, आपलं स्वागत आहे न्यूज 18 लोकमतमध्ये. सध्या काय प्रकारच्या समस्यांना तुम्हाला तोंड द्यावं लागतंय? सर, पहिल्यांदाच आपलं न्यूज 18 लोकमतचे मी खूप 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 धन्यवाद, आभार मानतो. आणि आभार एवढ्यासाठी की करोनाने तर पूर्ण जग चौपाटीत घेतलं, परंतु आम्ही अनाथ, दुर्लक्षित आणि खरंच असं वाटायला लागलं होतं की आमची कोणी दखल घेतं की नाही. म्हणून तुमचे आभार की सर्वसामान्य, कारण का जी अनाथ आश्रमची चालतात शासनाच्या तुटपुंज्या मदतीने काही आश्रम चालतात, काही आश्रम तर पूर्ण देणगीदारावर चालतात, की शासनाने मान्यता दिलेली आहे, परंतु देणगीदार किंवा जे संस्था चालक आहे स्वतःच्या फंडवर ही बालगृह, बालकाश्रम, अनाथ आश्रम, वसतिगृह अशा पद्धतीने चालवतात. या करोनाच्या ह्याच्यामध्ये बऱ्याच अनाथ आश्रम मधील मुलांचे काही प्रश्न असतील, परंतु गाईडलाईन प्रमाणे मान्य सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शनाप्रमाणे त्यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे फक्त ती यंत्रणा आहे, फक्त आम्हाला आदेश देत असते, परंतु ज्या पद्धतीने मदत शासनाकडून त्या बालगृहांना व्हायला पाहिजे ती थोडीशी मदत होताना, तो हात मागे घेताना तो दिसून येतो. याच्यामध्ये संस्था आणि संस्थांमधील बालकांचं त्यांचं संरक्षण आणि त्या करोना बाबतीतलं त्यांच्या बाबतीतली जी काही जाणीव जागृती, मग ह्या संबंधात जे नारायणचंद्र ट्रस्टने जो काही आम्ही आमच्या लेवलला जो केलेला प्रकार आहे तो पहिल्यांदा आहे सॅनिटाईज करणं, त्या मुलाचं आठवड्यातून एकदा थर्मामीटरने पाहणं किंवा त्यांचं ऑक्सिमीटरने त्याची तपासणी करणं. तर ह्या संबंधी आणि पूर्ण कॅम्पस फवारणी करून त्याची अगदी बाथरूम असेल, त्याची पर्सनल गोष्टी असतील, त्याचं जो लिव्हिंग रूम्स असेल, हे सगळं सॅनिटाईज करायचा प्रयत्न केला जातो. या सगळ्या कालावधीमध्ये मुलाला एंगेज करणं. आज तो मुलगा समाजाच्या प्रवाहामध्ये शिक्षणाला जात नाहीये, तर तो जो सॅच्युरेशन राहिलाय, कॅम्पसच्या आतच राहिलाय, दैनंदिन 24 तासामध्ये तो स्वतःला विचारतोय प्रश्न की मलाही समाजामध्ये केव्हा जायचंय, शाळेमध्ये मी केव्हा जाणार. कारण का करोनामुळे शाळा बंद झालेल्या आहेत आणि बाहेर जाणं 24 तास या पूर्णपणे, कारण संस्थेमध्ये एक 24 तासाचा त्यांचा प्लॅन असतो, पुन्हा काय पुन्हा काय, याच्यानंतर काय, सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपण्यापर्यंत. परंतु आमच्या ह्याच्यामध्ये आम्ही मुद्दामून या सुट्टीच्या कालावधीत, या करोनाच्या कालावधीत नारायणचंद्र ट्रस्टने एक वेगळा प्रयोग सुरू केला. तर तो प्रयोग सुरू काय केला की बाबा ह्या ज्या पद्धतीत बेसिक ज्या गोष्टी लागतात त्या आम्ही सुरू केल्या. व त्याच्यामध्ये त्या मुलांना स्वतःला शक्यतो त्यांनी बॉडीमध्ये त्याच्यात जे सामर्थ्य आलं पाहिजे त्यासाठी आम्ही योगा, त्याचं शारीरिक व्यायाम हे सकाळ संध्याकाळ घेतो की जेणेकरून, आणि त्याबरोबर सकस आहार आणि पॉझिटिव्ह न्यूज
पॉझिटिव्ह त्याला गोष्टी त्याच्या जास्तीत जास्त सांगितल्या पाहिजे. बर बर सांघिक खेळाबरोबर वैयक्तिक खेळ आहे, याबरोबर आम्ही एक त्यांना ई लर्निंगची एक व्यवस्था सुरू करून बर दिली आणि विजयजी, त्याबरोबर तुम्ही एक डी तुम्ही या कोडिंग. स्वतःहून पुढाकार घेऊन, कारण अनेक असे ट्रस्ट आहेत ज्यांच्यातर्फे असं मुलांचं बालसुधारगृह किंवा वसतिगृह हे असं चालवलं जातं, पण सगळ्याच ठिकाणी अशा प्रकारचे उपक्रम असतात असं नाही. तुम्ही असा उपक्रम चालवताय ही खूप चांगली आणि कौतुकास्पद, अभिनंदनास पात्र अशी गोष्ट आहे. पण अशी काही मुलं गेल्या 1.5-2 वर्षात तुमच्याकडे आलेत का की ज्यांचे आई वडील या सगळ्या काळात गेलेले आहेत, ते त्या अर्थानं अनाथ झालेत? ह्या कालावधीमध्ये गेल्या 1 वर्षामध्ये माझ्या संस्थेत बालगृहामध्ये झालेले नाहीत, परंतु आमच्या ह्या जेव्हा जाणीव जागृती निर्माण झाली, हो जेव्हा सेकंड स्ट्रेंथ आली आणि सेकंड स्ट्रेंथ आल्यानंतर आता बऱ्याचशा बालगृहांमध्ये मान्य बालकल्याण समितीसमोर या केसेस जाते, कारण त्यांची एक यंत्रणा आहे. बालगृहामध्ये येणारं बालक हो की डायरेक्ट ते बालगृहामध्ये जात नाही, कदाचित ते वसतिगृहामध्ये जाईल, हो कदाचित अनाथ आश्रम मध्ये जाईल, परंतु बालगृहामध्ये जेव्हा बालक यायचं असेल तर मान्य बालकल्याण समितीच्या आदेशानेच ते बालक आलं पाहिजे. आता ती जागृती आमच्या कलेक्टरांच्या मार्फत, आमच्या डीसीपीओच्या मार्फत, आमच्या महिला बाल विकासाच्या मार्फत आणि संस्थांच्या मार्फत सुद्धा आम्ही करायचा प्रयत्न करतो. आता घडीला मला असं वाटतं की CWC समोर ह्या 5-6 केसेस निश्चित आलेल्या असतील की त्याच्यावर त्यांचा विचार चालू असेल आणि त्या केसेसने ऍडमिशन दिलं जाईल. परंतु निश्चित आमच्या जिल्ह्यामध्ये आमची बालकल्याण समिती हा एक संवेदनात्मक विचार करून, कारण का हा पेसा ऍक्ट मधला आमचा पालघर जिल्हा आहे, की पेसा ऍक्ट मध्ये आदिवासी लोकांना विशिष्ट काही गोष्टी दिलेल्या आहेत, विशिष्ट त्या पेसाप्रमाणे तिथल्या अनाथ मुलांनाही, कारण का आश्रमशाळा भरपूर आहेत, हो अनाथ आश्रम बरोबर आश्रमशाळा सुद्धा या जिल्ह्यामध्ये भरपूर आहेत. हो तर ह्या पेसा ऍक्ट मध्ये कदाचित त्या आश्रमशाळांमध्ये सुद्धा मुलं पोहोचलेली असतील, परंतु त्याची या बालगृहामध्ये येण्याचं प्रमाण, कारण का आता जे आव्हान माननीय मंत्री महोदयाकडून केलं जात आहे की जर अशी काही मुलं असतील तर ती मुलं निदर्शनास आली तर बालगृहामध्ये प्रवेश दिला जाईल आणि त्यांचं पुनर्वसन करण्याचा प्रयत्न या आमच्या ज्युव्हेनाईल जस्टिस ऍक्ट बाल न्याय अधिनियम हो 2015 नुसार करण्याचा प्रयत्न केला जात आहे. बर. पण विजयजी, या सगळ्यात तुम्हाला अनुदानाची काही अडचण गेल्या काही काळात जाणवली का हो? कारण असं आहे की जिथे सगळं छतच मोडकळीस आलेलं आहे किंवा तुटून पडलं आहे, तिथे कुठे कुठे मदत पुरी पडणार. तर शासकीय मदत मिळण्यात काही अडचणी येतात? सर, तुम्ही खूप चांगला विषय काढला, कारण का ही बाब जी आहे की जीवन जगताना आयुष्याला लागणारं की आर्थिक सहाय्य नसेल तर एखादं घरही चालणार नाही, एखादं कुटुंबही चालणार नाही, तर संस्था कशा चालणार. आमचं एक दुःख आहे पालघर जिल्ह्यामध्ये की एकूण आमच्या 22 संस्था आहेत, पण त्यातल्या 12 संस्था या मान्यता प्राप्त आहेत. मान्यता प्राप्त संस्था असून त्यातल्या फक्त 2 संस्था ज्या आहेत, या 2 संस्थांना फक्त शासन मान्य देतं, परंतु विरार वसई महानगरपालिकेत शहरामध्ये जो जो एवढ्या संस्था आमच्या काम करतात, परंतु एकाही संस्थेला शासनाचं मानधन दिलं, जे मानधन आहे किंवा त्या मुलाला ₹2,000 ज्या पद्धतीने अनुदान द्यायला पाहिजे ते दिले जात नाहीत. आज जो 50% जो देणगीदार आहे हो यामध्ये वंचित होत चाललाय, कारण का तो स्वतः कामामध्ये नाहीये आणि बर जो बर येणारा संस्थेला लागणारी गरज असते, मदत असते, मग ती खाद्य स्वरूपात असेल, धान्य स्वरूपात असेल, हो एखाद्या मुलांच्या फी भरण्याच्या स्वरूपात हो असेल, वस्त्राच्या स्वरूपात असेल, अगदी सॅनिटाईजच्या स्वरूपात सुद्धा असेल, बरोबर तर ह्या सगळ्या याच्यामध्ये खूप मोठे परिणाम सगळ्या आमच्या जाणवत संस्थांवर आहेत. बर झाले. बर. तुम्ही राहाच आपल्यासोबत आणखीन काही मान्यवर जोडलेले आहेत. प्रामुख्यानं परभणीहून विशाल माने आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत आणि त्यांच्यासोबत काही मान्यवर आहेत. विशाल. अ, परभणीमध्ये जर आपण पाहिलं तर कोरोनामुळे जवळपास 1200 पेक्षा अधिक लोकांना प्राण गमवावे लागलेत आणि त्यामध्ये प्रशासनाने आत्ताच त्याचा सर्व्हे सुरुवात केलेला आहे. ज्या पालकांची जी पालक या कोरोनामध्ये दगावली अशा संदर्भामध्ये प्रशासनाने माहिती घ्यायला सुरुवात केली आहे. सध्याची जी माहिती आहे त्या माहितीनुसार दोन्ही आई आणि वडील गेलेल्या पालकांची संख्या अद्यापर्यंत प्रशासनाकडे आलेली नाहीये, परंतु प्रशासनाने त्या संदर्भामध्ये जिल्हाभर आवाहन केलेलं आहे. जिल्हाभर सर्व्हे सुरुवात आहे आणि ज्या पालकांचे आई आणि वडील दोघेही गेलेले आहेत त्यांच्या सर्व्हे नंतर त्यांना बालकल्याण समितीकडे सपोर्ट करण्यात येणार आहे आणि पुढील कारवाईसाठी प्रशासन काम करत आहे. बर. पण मग हे जे वेगवेगळ्या ठिकाणचे अनाथ आश्रम आहेत
तर किंवा बालकल्याण समितीच्या मार्फत ज्या ज्या ठिकाणी व्यवस्थापन पाहिलं जातं त्यांचा अनुभव काय गेल्या 1.5-2 वर्षातला? आपल्याकडे आपल्यासोबत बालकल्याण समितीवर काम करणारे जे अध्यक्ष आहेत परभणी जिल्ह्याचे ॲडव्होकेट संजय केकान हे आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. संजय सर, अ, या ज्या समितीच्या माध्यमातून आपण काम करतात, मागील 1-2 वर्षाचा जर अनुभव पाहिला तर शासनाचं सहकार्य किती मिळतं आणि एकूण जे हे काम चालतंय त्यामध्ये काय अडचणी येतात? माननीय सर्वोच्च न्यायालयाने या कोरोनाच्या काळात ज्या बालकांचे आई वडील आणि त्यांचे छत्र हरवलं अशांना तात्काळ मदत करावी शासनाने, म्हणून प्रत्येक जिल्ह्यात टास्क फोर्स 7 मेला एक शासन निर्णय झाला आणि त्या अनुषंगाने प्रत्येक जिल्ह्यात टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली. परभणीमध्ये मागील 24 मेला या टास्क फोर्सची बैठक झाली. माननीय जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली हा टास्क फोर्स तयार करण्यात आला आणि त्या ठिकाणी जी माहिती देण्यात आली त्यानुसार परभणी जिल्ह्यात 147 अशी बालकं निघली की ज्यांचं आई वारलेली आहे किंवा त्याचे वडील वारलेले आहेत आणि त्यांचं छत्र हरवलेलं आहे आणि एक बालक असा निघाला की ज्याचे आई आणि वडील दोन्ही गमावलेले आहेत या कोरोनामध्ये. तर या सर्वेच्या माध्यमातून हा जो रिपोर्ट समोर आलेला आहे, परंतु प्रत्यक्षात ही जी शासनाची यंत्रणा आहे यांनी तात्काळ ती कारवाई करून बालकल्याण समितीपर्यंत अशा बालकांना आणायला पाहिजे होतं. त्यांचे अर्ज तयार कलेक्ट करून बालकल्याण समिती समोर जर आणलं असतं तर आम्ही तात्काळ आदेश केले असते आणि त्यांना लाभ मिळाला असता. ही प्रक्रिया जी आहे ही जास्तीत जास्त वेगवान कशी झाली पाहिजे. एकूण 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 बालकल्याण समितीचे जे अध्यक्ष आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की शासनाकडून जी प्रक्रिया राबवली जाते त्यामध्ये दिरंगाई होते आणि त्यामुळे संबंधित जे बालक आहेत त्यांना त्रास होते. मागील 2 वर्षाचा जर आपण अनुभव बघितला तर तो अनुभवही त्यांच्यासाठी तोच सांगतो.